जेव्हा एखादं हाड मोडतं ना, म्हणजे अगदी साधं उदाहरण घ्या. आपल्याला अचूक माहीत असतं काय करायचं ते. आपण थेट जाऊन एक्सरे काढतो आणि ती मोडलेली जागा स्पष्ट दिसते. हो बरोबर. ती पांढऱ्या शुभ्र हाडातली काळी रेष. अगदी तीच. ती रेष आपल्याला सांगते की इथे प्रॉब्लेम आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की एखाद्या आजारी समाजाचा एक्सरे कसा काढायचा. बापरे, हा खूपच कठीण प्रश्न आहे. हो ना. म्हणजे असा समाज जिथे आजार तर आहे, शोषण तर आहे, पण तो उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीये. लोक त्या आजारालाच आपली नियती मानून जगत असतात. आणि तिथेच खरी अडचण येते. कारण बघायला गेलं तर शारीरिक आजार आपल्याला अस्वस्थ करतात, पण जेव्हा जेव्हा मानसिक किंवा सामाजिक आजार शेकडो वर्ष जुने होतात ना, तेव्हा ते चक्क परंपरेचं रूप घेतात. खरंच. आपण त्या अदृश्य आजाराच्या भिंतींनाच आपल्या घराचं छत मानू लागतो. म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा व्यक्तिमत्वाचा वेध घेणार आहोत ज्यांनी 19व्या शतकात या अदृश्य सामाजिक आजाराचा केवळ एक्सरेच काढला नाही, तर त्यावर अत्यंत जहाल आणि अचूक उपचारही शोधले. आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. नक्कीच. हा विषय खूपच महत्वाचा आहे. आणि आज आपल्याकडे जे स्रोत आहेत ना, त्यात काही सविस्तर ऐतिहासिक विश्लेषणे, चरित्रपर नोंदी आणि विशेषतः त्यांचं जे गुलामगिरी हे स्फोटक पुस्तक आहे त्याचे विस्तृत सारांश आहेत. हो, ते पुस्तक तर खूपच क्रांतिकारी आहे. आपलं आजचं उद्दिष्ट हे समजून घेणं आहे की कसा एक सामान्य माणूस जातीभेद आणि अज्ञानाच्या दलदलीतून वर उठून देशातील पहिल्या सामाजिक क्रांतीचा प्रणेता बनला. त्यांनी केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक गुलामगिरी कशी उघडकीस आणली याच्या मुळापर्यंत आपण जाणार आहोत. आणि हे सगळं समजून घेणं आजच्या काळातही तितकंच गरजेचं आहे. ना, मला स्रोतांमध्ये वाचताना असं जाणवलं की अन्यायाविरुद्ध बंड करण्याची वृत्ती त्यांच्यात काही अचानक आली नाही. नाही, अजिबात नाही. त्याला एक कौटुंबिक इतिहास आहे. नक्कीच. ही पार्श्वभूमी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे त्यांच्या कुटुंबाचं जे मूळ गाव होतं ना, ते सातारा जिल्ह्यातील कटगुण. तिथे त्यांचे पणजोबा चौगुला होते, म्हणजेच एक प्रकारचे ग्रामाधिकारी. पण तो पेशवे काळ होता. बापरे, तो काळ तर खूपच. हो, त्या काळात महसूल गोळा करणाऱ्या काही अधिकाऱ्यांकडून सामान्य शेतकऱ्यांवर आणि दलितांवर अमानुष अत्याचार व्हायचे. आणि फुले यांच्या पणजोबांना हे शोषण काही सहन झालं नाही. मग त्यांनी काय केलं? त्यांनी नुसता विरोध नाही दिला, त्यांनी चक्क बंड पुकारले आणि त्या अत्याचारी अधिकाऱ्याची हत्या केली. बापरे. आणि साहजिकच जीव वाचवण्यासाठी त्यांना ते गाव सोडून पुण्याला यावं लागलं. म्हणजे बंडखोरीचं आणि अन्यायासमोर न झुकण्याचं हे जे बीज होतं ते त्यांच्या रक्तातच होतं. तर हो, अगदी तसंच म्हणता येईल. आणि पुण्यात आल्यावर त्यांच्या कुटुंबाने फुलांचा व्यवसाय सुरू केला. बरोबर. मुळात त्यांचं आडनाव गोहेरे होतं. हो, गोहेरे. पण फुलांच्या व्यवसायात ते इतके निपुण झाले, म्हणजे त्यांच्या फुलांच्या रचना इतक्या सुंदर असायच्या की खुद्द दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी खुश होऊन त्यांना जमीन इनाम दिली. अरे वा. आणि याच व्यवसायावरून त्यांच्या कुटुंबाला फुले हे नाव मिळालं. पण हा सगळा इतिहास जरी आपण बाजूला ठेवला तरी जो ज्योतिरावांच्या आयुष्यातला तो खरा टर्निंग पॉइंट, तो प्रसंग, हो, ज्याने सगळं बदलून टाकलं, तो म्हणजे 1848 सालची ती वरात. तो प्रसंग भारतीय सामाजिक इतिहासातला एक अत्यंत महत्वाचा क्षण मानायला हवा. नक्कीच. ज्योतिराव त्यांच्या एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेले होते. वरातीत ते अगदी आनंदात चालले होते, पण तिथे काही सनातनी लोकांची नजर त्यांच्यावर पडली आणि सर्वांसमोर त्यांचा भयंकर अपमान करण्यात आला. हो, एक शूद्र ब्राह्मणांच्या पवित्र वरातीत कसा काय चालू शकतो असा जाब विचारून त्यांना अक्षरशः तिथून हाकलून देण्यात आले. तो अपमान प्रचंड होता. माझ्या मते हा प्रसंग म्हणजे एखाद्या मॅट्रिक्स चित्रपटातल्या ग्लिच सारखा होता. ग्लिच म्हणजे कसं? म्हणजे तोपर्यंत कदाचित ज्योतिरावांना वाटत असेल की तेही याच समाजाचे एक सामान्य भाग आहेत. बरोबर. पण त्या एका अपमानाने त्यांच्या डोळ्यांवरची पट्टी ओढून काढली आणि त्यांना जाती व्यवस्थेच्या त्या अदृश्य भिंती अचानक स्पष्ट दिसू लागल्या. अगदी अचूक वर्णन केलं तुम्ही. हा अपमान एका स्प्रिंग सारखा होता, ज्याला खूप दाबून ठेवलं तर तो तितक्याच वेगाने उसळून वर येतो. या अपमानाने त्यांना खचवण्याऐवजी त्यांच्यात एक आग निर्माण केली. जर आपण हे मोठ्या संदर्भात पाहिले ना, तर आपल्या लक्षात येईल की ज्योतिरावांनी या घटनेकडे फक्त एक वैयक्तिक अपमान म्हणून नाही पाहिलं. मग त्यांनी त्याचं सखोल विश्लेषण केलं. त्यांनी असा विचार केला की मी ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्माचा अभ्यास केला आहे, तिथे अशी वर आणि खाली अशी उतरंड नाहीये. हो, तिथे मस्जिदीत किंवा चर्चमध्ये सगळ्यांना समान वागणूक मिळते. अगदी तेच. मग हिंदू धर्मातच माणसात एवढी दरी का?
हा प्रश्न त्यांना खऱ्या मुळाकडे घेऊन गेला. आणि ते मूळ म्हणजे अज्ञान. ज्योतिरावांच्या लक्षात आलं की जोपर्यंत समाजाला स्वतःच्या अधिकारांची जाणीव होत नाही तोपर्यंत हे शोषण काही थांबणार नाही. बरोबर. आणि जाणीव निर्माण करण्यासाठी एकमेव हत्यार होतं ते म्हणजे शिक्षण. मला वाटतं थॉमस पेन यांच्या द राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. हो, खूप मोठा प्रभाव होता. आणि याच प्रेरणेतून त्यांनी 1848 मध्ये पुण्यातल्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. पण थांबा, श्रोतांकडे पाहताना मला इथे एक मोठा प्रश्न पडतो. कोणता प्रश्न? इथे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जेव्हा आपण पाहतो की संपूर्ण बहुजन समाज भरडला जात होता, शेतकरी दारिद्र्यात खितपत पडला होता, अस्पृश्यांना गावाबाहेर ठेवलं जात होतं, अशा वेळी जेव्हा सर्वांनाच मुक्तीची गरज होती तेव्हा फुलेंनी आपल्या पहिल्या मोठ्या बंडाची सुरुवात स्त्रियांच्या शिक्षणापासूनच का केली असावी? हे थोडं आश्चर्यकारक वाटतं. हा विरोधाभास वरवरचा वाटतो, पण यात फुलेंची प्रचंड मोठी दूरदृष्टी दडलेली आहे. कशी काय? फुलेंचं यामागे एक अत्यंत स्पष्ट लॉजिक होतं. समाज कसा घडतो? कुटुंबातून. आणि कुटुंबावर संस्कार कोण करतं? घरातील स्त्री, माता. नेमकं तेच. ज्योतिरावांचं ठाम मत होतं की जर एका पुरुषाला शिकवलं तर फक्त एक व्यक्ती शिकते, पण जर एका स्त्रीला शिकवलं तर ती संपूर्ण पिढीला शिक्षित करते. अरे वा. समाजाची मानसिक जडणघडण बदलायची असेल तर सुरुवात त्या मुळापासूनच करावी लागेल, जिथून नवीन पिढी घडते. म्हणजे त्यांनी थेट सोर्स कोड बदलण्यावरच लक्ष केंद्रित केलं होतं. अगदी बरोबर. पण हे मुळीच सोपं नव्हतं. जेव्हा त्यांनी आपल्या पत्नीला सावित्रीबाईंना शिकवून देशातील पहिल्या शिक्षिका बनवलं तेव्हा सनातनी वर्गाने जो विरोध केला तो अंगावर काटा आणणारा आहे. हो, तो इतिहास खूपच वेदनादायी आहे. सावित्रीबाई शाळेत जाताना रस्त्यातून त्यांच्यावर चिखल, शेण, अगदी दगडफेक केली जायची. म्हणजे विचार करा, रोज अंगावर शेण झेलून एखादी स्त्री शाळेत शिकवायला जाते, तरीही त्या मागे हटल्या नाहीत. यामागे किती प्रबळ इच्छाशक्ती असेल. आणि हो, या प्रवासात त्यांना फातिमा शेख यांच्यासारख्या शूर सहकाऱ्यांचीही अत्यंत महत्वाची साथ मिळाली. सनातनी वर्गाचा हा विरोध केवळ द्वेष नव्हता बरं का, तर ती भीती होती. भीती कशाची? त्यांना माहीत होतं की शिक्षणावरील मक्तेदारी हाच त्यांच्या वर्चस्वाचा पाया आहे. एकदा का खालचा वर्ग आणि स्त्रिया वाचायला लागल्या, प्रश्न विचारायला लागल्या की ही मक्तेदारी संपुष्टात येईल. बरोबर आहे. आणि फुलेंचा हा शिक्षणाचा दृष्टिकोन किती प्रगल्भ होता हे 1882 मध्ये हंटर कमिशन समोर त्यांनी मांडलेल्या भूमिकेतून स्पष्ट होतं. हो, तिथे त्यांनी ब्रिटिश सरकारच्या धोरणालाच आव्हान दिलं होतं. हो ना. ब्रिटिश सरकारचा असा विचार होता की उच्च वर्गाला शिक्षण द्या, जिरपत ते खालपर्यंत पोहोचेल, ज्याला ते ट्रिकल डाऊन थेअरी म्हणायचे. आणि फुलेंनी या सिद्धांताच्या अक्षरशः चिंध्या केल्या. हो, त्यांनी हंटर आयोगाला स्पष्ट सांगितलं की हा जिरपणारा सिद्धांत भारतासारख्या जातीव्यवस्थेने ग्रासलेल्या देशात अजिबात चालणार नाही. कारण जो वरचा वर्ग शिक्षण घेईल तो ते ज्ञान स्वतःपुरतच मर्यादित ठेवेल आणि खालच्या वर्गाला आणखी दाबेल. त्यामुळे शिक्षणाची सुरुवात वरून खाली नाही तर खालून वर झाली पाहिजे. आधी तळागाळातील लोकांना प्राथमिक शिक्षण द्या, पाया भक्कम करा. अगदी तंतोतंत. पण शिक्षणाच्या या लढाईत ज्योतिरावांना आणखी एक गोष्ट जाणवली. कोणती? त्यांना त्या मानसिक शृंखलेतून बाहेर काढणं गरजेचं होतं. आता इथे एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते. याच विचारातून नुसतं शिक्षण देऊन न थांबता फुलेंनी समाजाच्या मानसिक गुलामीच्या मुळावरच घाव घालण्याचं ठरवलं. आणि त्यासाठीच त्यांनी ते स्फोटक पुस्तक लिहिलं. हो, 1873 मध्ये त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं, गुलामगिरी. हे पुस्तक त्यांनी कोणाला समर्पित केलं माहीत आहे? अमेरिकेतील कृष्णवर्णीय गुलामांना. हे समर्पण खूपच लक्षवेधी आहे. हो, कारण अमेरिकेत रंगावरून माणसांना गुलाम बनवले गेले होते. त्यांना साखळदंडात बांधले जायचे. भारतात मात्र साखळदंड लोखंडाचे नव्हते, ते मानसिक होते. अगदी बरोबर. इथे जातीवरून माणसांना गुलाम बनवले गेले होते. आणि या पुस्तकातून फुलेंनी केवळ सद्यस्थितीवर टीका केली नाही, तर इतिहासाची एक पूर्णपणे नवी आणि विस्कटून टाकणारी चिकित्सा केली. आणि या चर्चेत पुढे जाण्यापूर्वी मला श्रोत्यांसाठी एक अत्यंत महत्वाची गोष्ट स्पष्ट करायची आहे. नक्कीच, ते गरजेचं आहे. आज आपण गुलामगिरी या पुस्तकातील ज्या पौराणिक कथांच्या विश्लेषणावर चर्चा करणार आहोत ना, तो महात्मा फुलेंचा दृष्टिकोन आहे.
आपला उद्देश इथे कोणत्याही धार्मिक श्रद्धेवर प्रश्नचिन्ह उभा करणे किंवा ऐतिहासिक दाव्यांचं समर्थन वा विरोध करणे हा मुळीच नाहीये. हो, आपण फक्त तटस्थपणे विश्लेषण करत आहोत. बरोबर. आपण फक्त हे समजून घेत आहोत की फुलेंनी तत्कालीन समाजव्यवस्थेचे मूळ उखडून काढण्यासाठी या साहित्याचा वापर कसा केला. कारण फुलेंची मांडणी अतिशय क्रांतिकारी होती. त्यांनी या पुस्तकात दशावतारांच्या कथांना, जसे की मत्स्य, कच्छप, वामन अवतार, हां, केवळ धार्मिक कथा न मानता आर्यांच्या आक्रमण आणि येथील मूळ निवासी यांच्यातील राजकीय आणि ऐतिहासिक संघर्षाचं प्रतीक मानले. हे ऐकतानाच खूप वेगळं वाटतं. म्हणजे ज्या कथा समाज पिढ्यानपिढ्या देवांचे अवतार मानून भक्तिभावाने पूजत होता, ज्योतिरावांनी त्यातला राजकीय अजेंडा शोधून काढला. हो, विशेषतः बळीराजाची कथा. हो ना. पारंपरिक कथेत वामन अवताराने बडी नावाच्या उन्मत्त राक्षसी राजाचा अहंकार मोडून त्याला पाताळात ढकलले असं आपण ऐकतो. पण फुलेंनी ही कथा पूर्णपणे उलटी करून मांडली. कशी? यातली सर्वात रंजक बाब म्हणजे फुलेंनी बळीराजाला राक्षस न मानता या भूमीचा मूळ निवासी, समतेचा आणि न्यायाचा राजा मानले. म्हणजे ज्याच्या राज्यात कोणताही भेदभाव नव्हता. अगदी. शेतकरी सुखी होता. आणि वामन हा बाहेरून आलेला आक्रमक होता, ज्याने छळाने बळीराजाचे राज्य हिरावून घेतले. बापरे, हा दृष्टिकोन तर पूर्णपणे वेगळाच आहे. आणि ज्योतिरावांनी याला एक अत्यंत चपखल पुरावा दिला. कोणता? आजही महाराष्ट्रात खेड्यापाड्यात दसऱ्याच्या दिवशी स्त्रिया जेव्हा एकमेकींना ओवाळतात तेव्हा काय म्हणतात? इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येव. हो, जर बळीराजा वाईट होता तर सामान्य जनता आजही त्याचे राज्य परत येण्याची प्रार्थना का करत आहे? वाव. म्हणजे लोकांच्या ओठांवर असलेल्या एका साध्या म्हणीतून त्यांनी हजारो वर्षांचा दबलेला इतिहास बाहेर काढला. हो, बळीराजा हा रयतेचा राजा होता. ही स्मृती आजही लोकांच्या अवचेतन मनात जिवंत आहे. आणि त्यांनी मनुस्मृतीसारख्या ग्रंथांमधून शूद्रांवर लादलेल्या अमानवीय नियमांवरही खूप कठोर प्रहार केला. हे सगळं वाचताना मला जाणवतं की अमेरिकेतल्या त्या लोखंडी साखळ्यांपेक्षा ही जी मनावर लादलेली गुलामी होती ती खरंच जास्त भयंकर होती. हो ना. कारण शारीरिक गुलामीत गुलाम असलेल्या माणसाला किमान हे तरी माहीत असतं की तो गुलाम आहे. तो मुक्त होण्याचं स्वप्न बघू शकतो. पण जेव्हा एखाद्याला पिढ्यानपिढ्या हेच पटवून दिले जाते की तू जन्मापासूनच नीच आहेस आणि हेच देवाचं विधान आहे, तेव्हा तो स्वतःच्या हक्कांची कल्पनाही करू शकत नाही. अगदी. तो अन्यायालाच आपला धर्म मानू लागतो. तो आपल्या शृंखलांवरच प्रेम करू लागतो. फुलेंना नेमकी हीच मानसिक गुलामगिरी तोडायची होती. पण हे शोषण फक्त धार्मिक पातळीवर थांबलेलं नव्हतं. नाही, अजिबात नाही. ते दैनंदिन जीवनात, प्रशासकीय पातळीवर अत्यंत खोलवर रुजलेलं होतं. गुलामगिरी आणि 1881 मध्ये आलेल्या शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथांमधून फुलेंनी या दुहेरी शोषणाचे विदारक चित्रण केले आहे. होय, तो एक प्रकारचा प्रशासकीय चक्रव्यूह होता. मला हे अगदी एखाद्या खेळासारखं वाटतं. म्हणजे विचार करा, तुम्ही एक मॅच खेळताय जिथे अंपायर म्हणजेच रेफरी आणि तुमच्या समोरचा खेळाडू हे दोघेही एकाच टीममध्ये आहेत. मग तुम्ही जिंकणार कसे? शक्यच नाही. ज्योतिरावांनी हेच दाखवून दिले. गावातला कुलकर्णी जो हिशेबनीस असायचा, तो शेतकरी अशिक्षित असल्याने त्याच्या कागदपत्रांमध्ये सहज फेरफार करायचा. आणि जेव्हा हा शेतकरी न्याय मागायला वरच्या अधिकाऱ्याकडे म्हणजेच मामलेदाराकडे जायचा, तिथे काय व्हायचं? तो मामलेदारही त्याच वर्गाचा असायचा. तो शेतकऱ्यालाच खोटं ठरवून हाकलून द्यायचा. म्हणजे अज्ञानाचा फायदा घेऊन ही पूर्ण साखळीच बनवली होती. फुलेंच्या मते हे एक अत्यंत सुनियोजित षडयंत्र होते. शिक्षण एका विशिष्ट वर्गापुरते मर्यादित ठेवल्यामुळेच गरीब शेतकऱ्याला ही फसवणूक कधीच समजली नाही. बापरे. पण आता पुढे काय? फुलेंनी फक्त पुस्तके लिहून आणि टीका करून थांबायचे ठरवले नाही. नाही, त्यांनी समाज संघटित केला. त्यांना माहीत होतं की फक्त विचार देऊन चालणार नाही, एक पर्यायी व्यवस्था उभी करावी लागेल. आणि त्यातूनच 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. यावरून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की क्रांती म्हणजे नेमकं काय? क्रांती म्हणजे केवळ जुने मोडणे नाही. क्रांती म्हणजे नवे निर्माण करणे. आणि सत्यशोधक समाज हा त्याच नव्या व्यवस्थेचा पाया होता. आणि या संस्थेत सर्व जाती धर्मांसाठी दारे खुली होती. त्यांनी एक अत्यंत सोपा विचार मांडला की ईश्वराला भेटण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची म्हणजेच पुरोहिताची गरज नाही. हा नुसता तात्विक विचार नव्हता, तर प्रस्थापित अर्थव्यवस्थेवरचा मोठा घाव होता. कारण विधींमधून मोठा आर्थिक फायदा एका वर्गाला होत होता ना. हो,
म्हणूनच फुलेंनी सत्यशोधक विवाह पद्धत सुरू केली, जिथे पुरोहिताची गरज नव्हती आणि खर्चही कमी होता. हे तर खूपच धाडसी पाऊल होतं त्या काळात. आणि नुसतं तत्वज्ञान न सांगता त्यांनी ते जगून दाखवलं. 1863 मध्ये त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं. हो, कारण ब्राह्मण बालविधवांवर कुटुंबातच अत्याचार व्हायचे आणि बदनामीच्या भीतीने त्या स्वतःची किंवा बाळाची हत्या करायच्या. हे थांबवण्यासाठी ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी स्वतःच्या घरात ही सोय केली. आणि एवढंच नाही तर त्यांनी काशीबाई नावाच्या एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला स्वतः दत्तक घेतले, यशवंत. ज्या वर्गाने त्यांना आयुष्यभर त्रास दिला, त्याच वर्गातील स्त्रीच्या मुलाला दत्तक घेऊन त्यांनी दाखवून दिले की माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे. खरंच. आणि मजुरांसाठी त्यांनी केलेलं काम आपण कसं विसरू. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या साथीने त्यांनी मिल मजुरांसाठी आवाज उठवला. हो, आणि 1890 मध्ये मजुरांना रविवारची सुट्टी मिळवून देण्यात त्यांना यश आले. जो रविवार आज आपण आरामात घालवतो, त्यामागे या सत्यशोधकांचा संघर्ष आहे. अगदी बरोबर. तर या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? या सखोल चर्चेच्या शेवटाकडे येताना पुलेंच्या कार्याचा सार त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या संकल्पनेत सापडतो. हो, त्यांच्या मते खरा धर्म तोच जो माणसाला भीती दाखवत नाही तर समानता आणि आत्मविश्वास देतो. सुरुवातीला आपण जो आजाराचा आणि एक्सरेचा विचार मांडला होता, तिथेच आपण पुन्हा आलो आहोत. पुलेंनी त्या मानसिक गुलामगिरीचा एक्सरे काढला आणि त्यावर सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून उपचारही शोधला. पण आजच्या 21व्या शतकात या सगळ्याचा संदर्भ काय? साखळदंड तुटले असले तरी गुलामगिरीचं स्वरूप बदलले असू शकते. आणि म्हणूनच श्रोत्यांसाठी ही विचार करण्यासारखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, फुलेंनी त्या काळातल्या पारंपरिक गुलामगिरीला ओळखले, पण आजच्या आधुनिक युगात जिथे तंत्रज्ञान आणि माहितीचा महापूर आहे, तिथे आपण नकळतपणे एखाद्या नव्या मानसिक गुलामगिरीत तर अडकलेलो नाही ना. आज आपण कोणाचे विचार न तपासता डोळे झाकून स्वीकारत आहोत. हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. यावर नक्की विचार करा. आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. लवकरच पुन्हा भेटू एका नव्या विषयाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी.